हॅलो फ्रेंड, मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काल झालेल्या ALPच्या क्वेश्चन पेपरबद्दल किंवा एक्झामबद्दल. ठीक आहे, कारण काल 13 फेब्रुवारीला फर्स्ट शिफ्टमध्ये ALPची एक्झाम झालेली आहे, पण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत, बरोबर. आणि त्यावर तुमचा मेसेज बऱ्याच जणांचा आला होता की एक व्हिडिओ बनवा, कारण 16, 17, 18 तारखेला परत ALPची एक्झाम आहे, बरोबर. 16, 17 आणि 18 तारखेला ALPची एक्झाम आहे आणि यामध्ये ज्या ज्या गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत त्या आणि आत्ता तुम्हाला 16, 17, 18 तारखेला कशा पद्धतीने पेपर द्यायचा आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे पेपर 75 मार्काचाच येत आहे, बरोबर. वेळ 1 तास आहे, हे तुम्हाला पण माहीत आहे, बरोबर. वेळ 1 तास आहे, पेपर 75 मार्काचाच आहे, 75 प्रश्नच आहेत. किती? 75 प्रश्नच आहेत. ठीक आहे. जो एक्झाम पॅटर्न होता तो त्यांनी चेंज करून टाकलेला आहे, बरोबर. कारण बऱ्याच जणांना काल तो एक्झाम पॅटर्न बघून टेन्शन आलं होतं, मला पण त्या गोष्टी वेगळ्या वाटल्या, कारण असं रेल्वेनं करायलाच नाही पाहिजे. कारण जो एक्झाम पॅटर्न दिलेला आहे की ज्यामध्ये रिजनिंग 25 मार्क, बरोबर, मॅथ 20 मार्क, सायन्स 20 मार्क आणि GK अँड करंट 10 मार्क, असा 75 मार्काचा CBT 1चा पॅटर्न आहे ALPचा, बरोबर. पण आता या पॅटर्नमध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे पॅटर्न नावाची गोष्ट ठेवली नाही त्यांनी, बरोबर, पूर्ण चेंज करून टाकलं. आणि सर्वांसाठी बऱ्याच जणांना वाटतं की बरं झालं मला विज्ञान अवघड जात होतं. म्हणजे आता त्याची मार्किंग कशी आलेली आहे ते सांगतो, त्यानंतर याचा तोटा काय आणि फायदा काय हे पण मी सांगतो. ठीक आहे. आत्ता जी काल झालेली CBT 1 आहे 13 फेब्रुवारी शिफ्ट 1 मध्ये, त्यामध्ये मॅथ आणि रिजनिंग हे जवळपास 65 ते 67 मार्काचं होतं असं मुलांचं म्हणणं आहे सगळ्या, आणि होतं पण. ठीक आहे. सायन्स फक्त 6 ते 7 मार्काला विचारलं गेलं होतं, 6 ते 7 मार्क. आणि GK आणि करंट हे तर फक्त 2-3 मार्काला विचारलं होतं, 2 ते 3 मार्काला. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे बघा पेपर टोटल अशा पद्धतीने 75 मार्काचा आला होता. ठीक आहे. आता यामध्ये फायदा काय आणि तोटा काय? तोटा जास्त आहे, फायदा कमी आहे. फायदा काय? यामध्ये ज्यांचं सायन्स वीक आहे त्यांना 20 मार्क जे करावं लागत होते, गणित बुद्धिमत्ता चांगलं होतं, त्यांना इथे सर्व प्रश्न बऱ्यापैकी मार्क चांगली पडतील. कारण सायन्स 6 ते 7 मार्काला आहे, त्यातले 2-3 मार्क जरी त्यांना पडली, बरोबर, 2-3, तर इथं जर त्यांनी 65 पैकी 60 घेतली तरी त्यांचा स्कोर चांगला होतो एक प्रकारे, असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर. 65 पैकी 60 घेऊन हे 2-3 63 आणि याच्यातला एक दुसरा म्हणजे 60 ते 65च्या दरम्यान त्यांचा स्कोर जाऊ शकतो, बरोबर. ही पहिली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे, काहींची. परत दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट त्यांची ही आहे की करंट आणि GK त्यांनी केलं नव्हतं, जे की 10 मार्काला विचारलं जातं. किती? 10 मार्काला विचारलं जातं, बरोबर. तर हे त्यांनी केलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना वाटतंय की यामध्ये 2 ते 3च प्रश्न येत आहेत, म्हणजे आपल्याला ते नाही केलं तर त्याच्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही. एखादा मार्क पडला तर पडला, नाहीतर गणित बुद्धिमत्ता आपण केलेलंच आहे चांगलं. ठीक आहे, हा त्यांचा फायदा आहे. ठीक आहे. आता याच्यात निगेटिव्ह गोष्ट किंवा तोटा काय आहे नक्की, हा बघा. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे वेळ. आणि वेळ माणसाला प्रत्येक गोष्ट शिकवत असते, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि इथंही तुम्हाला वेळ शिकवणार आहे काय करायचं ते. सगळ्यात मोठा तोटा आहे. किती प्रश्न सुटता किती आता याच्यापेक्षा तुम्हाला वेळ पुरणार नाही. 16, 17, 18 तारखेच्या मुलांनी अगोदर हे डोक्यात घ्या. 13 तारखेला फर्स्ट शिफ्ट होती. आता तुम्ही म्हणसाल सर आम्हाला माहीत नव्हती ही गोष्ट, मग आमच्यावर अन्याय झाला का 13 तारखेच्या शिफ्टमधल्या मुलांना? नक्कीच एक प्रकारे हा अन्याय आहे, कारण एक्झाम पॅटर्न ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं आपण माइंडसेट केलेलं असतं.
डोक्यामध्ये ते विचार असतात की अशा पद्धतीने एवढा वेळ या प्रश्नांना असा द्यायचा, विज्ञानचे प्रश्न आपण 20 प्रश्न 5 ते 6 मिनिटात आपण कव्हर करू, जीके 2-3 मिनिटात करू, 10 प्रश्न आणि राहिलेला वेळ आपण पूर्ण 50 मिनिटं गणित बुद्धिमत्तेला देऊ. अशा पद्धतीनं प्लॅनिंग असतं मुलांचं, बरोबर आहे ना. पटत असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कमेंट करून पण सांगा मित्रांनो, बरोबर. असं प्लॅनिंग असतं तुमचं आणि त्यामध्ये अचानकच असा चेंज होतो की बदलून जातं सगळं, माइंडसेट बदलतो. अरे गणिताचे प्रश्न चाललेत, किती वेळ झाला, बुद्धिमत्ता चाललंय, विज्ञान जीके तर दिसतच नाहीये, बरोबर. आमचं सायको टेस्ट जेव्हा होती ना LPची, त्यावेळी असंच झालं होतं की सायको टेस्टला ना ब्रिक टेस्ट म्हणून एक असते, त्यांचं सायको टेस्ट देऊन आलेत मुलं, बघत असेल व्हिडिओ त्यांना माहीत असेल, ब्रिक टेस्ट होती. आणि त्या ब्रिक टेस्टला ABC असं असायचं वरून, म्हणजे असं असायचं ABCD आणि E, आणि याची उत्तर काढायची असायची. आणि ते ओळीन असल्यामुळे आम्ही ओळीनं किती विटा आहेत ते मोजावं लागायच्या, म्हणजे ती A विटला किती विटा चिटकून आहेत, Bला किती आहेत, अशा पद्धतीनं ब्रेक टेस्ट. तर त्यामध्ये त्यांनी ABCD असा आम्ही अभ्यास केला होता. आणि एक्झामला गेल्यानंतर त्यांनी जे ही दिलतं ते असं दिलतं ADCEB अशा पद्धतीने, म्हणजे खालीवर दिलं होतं. आणि ते न बघता आम्ही पटपट उत्तर सुरू केली आणि त्यात बरेच जण सायको फेल झाली. मी पण पहिली ब्रिक तशीच सोडवली होती आणि दुसऱ्या ब्रिकला गेल्यानंतर मी जे उत्तर काढलं ते तिथं दिसलंच नाही. मी म्हटलं मी तर उत्तर काढलेली तर दिसत नाही. मग मी परत ह्या साईडला बघितलं तर इकडं तर उलट आहे. आणि मग तिथून पुढं मी ते बघत गेलो आणि पास झालो, नाहीतर माझा पण नंबर फेलमध्ये होता. आता तुम्हाला 2024ची हेल्प देताना दिसलं असतं, परत जॉईनिंग नसतं, ठीक आहे. पण ही गोष्ट क्लिअर मला कळल्यानंतर माझं झालं, पण बऱ्याच मुलांना ती गोष्ट क्लिअर झाली नाही आणि ते फेल झाले सायकोमध्ये, बरेच जण झाले होते. मग अशी एखादी गोष्ट असते की ती अनपेक्षित असते आणि तिथं आपलं कॉन्सन्ट्रेशन किंवा आपण किती पद्धतीने त्याचा सराव केलेला आहे त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात, ठीक आहे. आता इथं पण तोच प्रश्न येतो की तुम्ही सराव किती केलेला याच्यावर डिपेंड आहे ते का. तर बघा 65 ते 67 प्रश्न जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे येत असतील, गणित आणि बुद्धिमत्तेचे इथं किती येणार होते, टोटल 45 येत आहेत, किती 65 ते 67. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न वाढले म्हणजे तुम्हाला वेळ जास्त लागणार प्रश्न सोडवण्यासाठी. विज्ञानचं कसं आहे, प्रश्न वाचला, ऑप्शन वाचले, उत्तर येत असेल दिलं, नाही उत्तर येत नेक्स्ट. जीके करंटचं पण सेम आहे, प्रश्न वाचला, उत्तर वाचलं, येत असेल टिक केली, नाही येत असेल नेक्स्ट प्रश्न. पण गणित बुद्धिमत्तेचं कसं आहे, येत असेल तरी त्याला वेळ लागणार आहे, येत नसेल तर पुढे जाता तुम्ही, पण येत असेल तर वेळ लागणार आहे. काय प्रश्नाला आधा मिनिट, काय प्रश्नाला 1 मिनिट, काय प्रश्नाला 2 मिनिट, 3 मिनिट. मग तुमच्याकडे वेळ कुठं आहे. 65 प्रश्नामध्ये एका प्रश्नाला 1 मिनिट धरला, बरोबर. 65 ते 67 प्रश्नाला जाणार तुमचे 65 मिनिट. तुम्हाला वेळ किती आहे 60 मिनिट. 65 मिनिट आणणार कुठून, बरोबर. ही पहिली गोष्ट. आता तुम्ही म्हणताल सर एका प्रश्नाला 1 मिनिट, मग 45 प्रश्नाला 45 मिनिट द्यायची होते का, दिली तरी काय अडचण नव्हती तुम्हाला का. तर बघा 45 प्रश्न होते तुमचे, 45 मिनिट तुम्ही वेळ दिला, राहिले किती 15 मिनिटात तुमचं विज्ञान आणि जीके ही 30 प्रश्न आरामशी होऊन जातात. अर्ध्या मिनिटात एक प्रश्न आरामशी होऊन जातो. म्हणजे एवढा वेळ तुम्ही देऊ शकत होता 45 मिनिटं 45 प्रश्नाला, पण इथं प्रश्नच 65 झालं गणित बुद्धिमत्तेचे. 65 मिनिट देण्यासाठीच नाहीत, 60 मिनिट आहेत, 65 देणार कुठून, बरोबर. आणि एखादा दुसरा मिनिट वाढला तर 70 मिनिट लागतील इथं. मग 70 मिनिट तुम्हाला हे 65 प्रश्न सोडवण्यासाठी 70 मिनिट लागतील. वेळ दिलेला आहे तुम्हाला 60 मिनिटं. किती वेळ आहे टोटल 60 मिनिटं. हा सगळ्यात मोठा तोटा आहे तुमचा, ठीक आहे. त्यामुळे आता टाइम मॅनेजमेंटवर लक्ष द्या. पहिली गोष्ट रिजनिंगचे प्रश्न पटपट सोडा, कारण लगेच सुटतात, पटपट सोडवून घ्या. विज्ञान आणि जीके 10 प्रश्न येत असतील समजा तर 2 ते 3 ते 4 मिनिटात सोडवून घ्या. रिजनिंगचे पूर्ण सोडवा आणि मग गणिताला, म्हणजे काय सोडवताना गणिताचे टाळत जायचं नाही, सोडवत जा. पण जे प्रश्न टाइम कन्झ्युमिंग असतील, त्याला जास्त वेळ लागेल असं वाटत असेल गणिताचं, ते प्रश्न रिपीट या. त्याच्या अगोदर गणित, सायन्स आणि जीके आणि बुद्धिमत्ता 65 पैकी 35 तर बुद्धिमत्ता आरामशी असतील. 35 बुद्धिमत्ता आणि सायन्स जीके 10 धरला आपण तर 45 हे करून घ्या. आणि हे तर जर ॲक्युरन्सी चांगली आली 40 पर्यंत तर मॅथमध्ये तुमचे 30 राहिलेल्या 30 पैकी 15 जरी आले तर तुमचे मार्क होतात 55. आणि 30 पैकी 15 प्रश्न सोडले टायमामुळे तरी 55 मार्क. आणि 55 मार्काला 50 मार्काला तुमची CBT होऊन क्वालिफाय होत आहे.
किती 50 मार्कालाच आरामसे तुम्ही जनरलमध्ये असेल तरी पण CBT 1 क्वालिफाय होऊन जाल 75 पैकी. त्यामुळे उगाच तिथं वेळ घालवण्यापेक्षा, म्हणजे गणिताचा प्रश्न आला म्हणून गणिताला वेळ घालवत बसला आणि लास्टपर्यंत पोहोचला 50वर आणि त्यातले पण 10 प्रश्न सोडवले नाहीत, जे सोडवले त्यातले 2-3 मार्क निगेटिव्ह झाले, मार्क 37, कसं सिलेक्शन होणार तुमचं CBT 1 मध्ये? आणि मग तुम्ही म्हणणार की सर मी 40 सोडवले, मला वेळच पुरला नाही. बरोबर आहे ना? तर सिच्युएशन बघा आणि त्यानुसार GK सायन्स सोडवा, येत असेल सोडवा, नाहीतर नेक्स्ट. बरोबर, पण ते डोळ्या खालून घालवा, जेणेकरून तिथं 10-15 सेकंदात सुटणारा प्रश्न असतो, तो मार्क आपला जाता कामा नये. ठीक आहे. आणि मग रिझनिंग, कारण रिझनिंगचे प्रश्न बरेच असे असतात की बघितले की सुटतात, आणि मॅथचे पण बरेच सोपे प्रश्न आहेत त्यात. म्हणजे 30 मार्कला असेल तर 15 ते 20 प्रश्न आरामसे सुटतील. कुठंतरी 4-5 संख्येचा सरासरी किंवा पहिल्या 100 संख्यांचा सरासरी, समसंख्यांचा पहिल्या सरासरी, एक काय फॉर्म्युला नाही, N+1 केलं की झाली सरासरी निघाली. यासाठी कुठं वेगळा फॉर्म्युला वापरायची गरज आहे का? पटकन पहिल्या 65 समसंख्यांची सरासरी काय करणार, मग 65 समसंख्यांची सरासरी N+1 म्हणजे 65 + 1 66 झाली सरासरी. अशा पद्धतीचे प्रश्न पटकन सोडवून हे करायचे. ठीक आहे. असे आलं लक्षात तुमचं. आता अजून एक तोटा काय यामध्ये, तर मित्रांनो, ज्यांनी सायन्स चांगलं केलं होतं आणि सायन्सवर मेरिट मारणार होते असे बरेच जण होते की विज्ञान प्रॉपर केलं तर गणित कच्चं होतं, त्यांचं मात्र इथं तोटा आहे की त्यांना विज्ञान जर 5-7 मार्काला येत असेल तर मग गणित त्यांचं वीक आहे, विज्ञान पण मार्क देणारा सब्जेक्ट कमी मार्क आहेत, तर त्यांचा तो तोटा आहे. ज्यांनी GK करंट केलं होतं, बाकीचे करत नाहीत म्हणून केलं होतं जेणेकरून आपली मार्क वाढतील, त्यांचा पण एक तोटा आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने जे आता ही जी गोष्ट झालेली आहे याच्यावर पुढे काहीतरी विचार होईल रेल्वेचा पण पॅटर्नबद्दल, किंवा मग पॅटर्न का तुम्ही देताय, ह्या गोष्टी पुढे होतील कदाचित. पण आता ही एक्झाम जी सुरू आहे त्यामध्ये तर काही चेंजेस होणार नाही. बरोबर, जे सुरू आहे ती तर होऊन जाणार आहे. त्यामुळे इथं टेन्शन घेण्यापेक्षा असंच झालं, पॅटर्न चेंज झाला हा विचार न करता पेपर कसा देऊन आपला CBT 1 निघेल हा विचार करा. कारण त्यामध्ये चेंजेस होऊ शकतो परत पुढच्या एक्झामच्या वेळी, किंवा ते बदल करू शकतात, किंवा असा पॅटर्न जो दिलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. जर तुम्ही पॅटर्न देताय प्रत्येक सब्जेक्ट किती मार्काला, तर तेवढे प्रश्न त्यामध्ये पाहिजेत, नाही तर पॅटर्नच देऊ नका. डायरेक्ट सांगा की हे 4 सब्जेक्ट राहतील, कुठला सब्जेक्ट किती मार्काला काही घेणं देणं असं तर सांगा. पण तुम्ही पॅटर्न पण दिलेला आहे, पेपरामध्ये प्रश्न पण वेगळे, असं होता कामा नये. त्याच्यावरती पुढे होईल, यूट्यूबर म्हणा, बाकी क्लासेसवाले वगैरे त्याच्यावरती आवाज उठवतील. बरोबर, आपल्याकडून तर आवाज जास्त जात नाही महाराष्ट्रातून, कारण मुलं कमी अभ्यास करणार आहेत, जी आहेत ते पण एक्झाम फॉर्म सुटल्यानंतर करतात, पण आपण ते वातावरण निर्माण करणार आहे. ठीक आहे. तर लक्षात आलं तुमच्या, आत्ता पॅटर्न लक्षात आला की पॅटर्न काय होतं, नीट लक्ष घ्या. गणित बुद्धिमत्ता, गणित आणि बुद्धिमत्ता 65 ते 67 मार्काला आलंय. सायन्स आलेला आहे 6 ते 7 मार्क, आणि GK आणि करंट 2 ते 3 मार्क. अशा पद्धतीने 75 मार्कापर्यंत पेपर आलेला आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, सर 16 तारखेच्या एक्झाममध्ये असाच पॅटर्न राहील का, सांगू शकत नाही. आता हा पॅटर्न आलेला आहे म्हणून आपण अज्युम करू, पण 75 मार्काचा हा पॅटर्न येईल असं नाही. पण गणित बुद्धिमत्ता 65-67 आहे ते 50 होऊ शकतं. सायन्स जे आहे ते 5-6 मार्क ते 10-12 मार्काला जाऊ शकतं. GK 2-3 मार्काचं 5 मार्काला जाऊ शकतं, असं काही होऊ शकतं. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुमचा हा आहे की गेल्या सुरुवात केली की पटपट लास्टपर्यंत जायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे मित्रांनो. आणि उत्तरं देताना निगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात ठेवा थोडं. ठीक आहे. 75 पैकी 72 सोडवून आलो आणि 73 सोडवून आलो आणि CBT 1 मधून बाहेर, असले प्रकार करू नका अजिबात. प्रॉपर जे येतात तेच प्रश्न सोडवा, जिथं कन्फर्म आहे तेच सोडवा, आणि किती प्रश्न सोडवले ते बघा. त्यानुसार मग विचार करून किती अजून सोडवायचे का नाही बघा. जर 55 मार्काचं फिक्स सोडवलं परफेक्ट जे येतंय ते, तर कशाला एक्स्ट्रा सोडवत बसायचं आहे. 55 मार्काच्या वर मेरिट जाणार नाही, 50 मार्काच्या वर आपल्याला माहीत आहे. उगाच निगेटिव्ह सोडवायची 20 आणि त्याची परत मायनस 5-7 मार्क होणार आणि येणार तुम्ही 45 मार्कावर. बरोबर आहे ना. ह्या गोष्टी पण होता कामा नाही. ठीक आहे. अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा मित्रांनो. आणि हां, प्रश्न जे येत आहेत ते आपले ALPचं आपलं प्रश्नसंच आहे, त्याच टाईपचे प्रश्न एक्झाममध्ये दिसत आहेत. मुलांकडून सांगितलं सिटिंग अरेंजमेंटचं 2-4 प्रश्न, बाकी जे टॉपिक जे प्रश्न ALPला पहिले आलेले आहेत त्याच टाईपमध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे पण प्रश्न दिसत
आहे. ठीक आहे, चिन्ह संख्या चिन्ह वगैरे हे टाईप पण त्यात पडलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, अजून काय डाऊट असेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण अजून वेगवेगळ्या एक्झामवर रेल्वेचा बनवणार आहे. त्यामुळे आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या, तसेच जास्तीत जास्त शेअर करा मराठी मुलांपर्यंत. थँक्यू फ्रेंड.